सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका, तर धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा, काँग्रेसचा निशाणा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले शब्द चुकीचे, पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? काँग्रेसच्या गुंगी गुडियाच्या टीकेवरनं अंजली दमानिया आक्रमक. पक्षघटनेतील बदलांवरनं निवडणूक आयोगाचं राष्ट्रवादीला पत्र, पक्षाची सुधारित घटना, कार्यकारिणी आणि नियुक्त्यांच्या वैधतेवरती सवाल. सुनेत्रा पवारांकडे स्पष्टीकरण मागितलं. भाजपचा अहंकार मतदारांनी मोडून काढला, राम मंदिर लूट आणि जेनझी आंदोलनामुळे भाजपचा बांकीपूरमध्ये पराभव, मोदींची लोकप्रियता घसरली, संजय राऊतांचा निशाणा. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर शिंदेंच्या सेनेचे वकील युक्तिवाद करणार. बंडखोरी करून पक्षावरती दावा सांगणं, लोकशाहीवर आघात, मागील सुनावणीत कपिल सिब्बल यांचे युक्तिवाद. बीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीवर दिपकेंच्या माणसानं हल्ला केल्याचा आरोप. राज्यभर परिचारिकांचं 2 तास काम बंद आंदोलन, विविध मागण्यांसाठी परिचारिका संघटना आक्रमक, तर सीसीएमपी बीएचएमएस नोंदणीच्या निषेधार्थ डॉक्टरांचा एका दिवसाचा संप, रुग्णसेवेवर काहीसा परिणाम. शहापुरात खड्ड्यांमुळे टीडीआरएफ जवानाच्या मृत्यूनंतरही प्रशासन गंभीर नाही, घटनास्थळाच्या अवघ्या 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती आसनगावजवळ रस्त्याची चाळण, प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. पुण्यातील भिडे पूल अजूनही पाण्याखाली, भिडे पुलावरची वाहतूक बंद, काल अनेक वाहनं पाण्यात अडकून पडली होती. खडकवासला धरणातनं 18,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, सतर्कतेचा इशारा. भिवंडीच्या कामवारी नदीपात्रात मिनी बस वाहून गेली, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पावसाचा जोर ओसरल्यानंतर म्हाडा कॉलनी परिसरात मिनी बस आढळली.